लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं जे वितरण सुरू झालेलं आहे तर त्याची सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला खात्रीलायक नेहमीप्रमाणे मी दिलेली आहे आणि आपल्या चॅनलच्याद्वारे तुम्हाला त्या गोष्टी कळतात पण की वितरण सुरू झालं की नाही आणि वितरण थांबलं का याची पण तुम्हाला खात्रीलायक अपडेट येते। तर त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रचंड असे प्रश्न असतील की बघा मी सर्व प्रश्न आणि पटपट घेणारे कमीत कमी वेळेमध्ये तुमच्या मनामधले जेवढे बी काही प्रश्न आहेत वेगवेगळे खूप सारे प्रश्न आहेत सर्व प्रश्न मी घेणार आहे। परंतु एक गोष्ट इथं समजून घेण्यासारखी आहे, वितरण अजूनही चालू आहे, सर्व जिल्ह्यांमध्ये चालू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात प्रचंड प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न या व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तरपणे घेणार आहे। म्हणजे डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 18वा हप्ता आणि या हप्त्याच्या संदर्भात हा हप्ता कुणाला मिळाला कुणाला नाही मिळाला, नोव्हेंबरमध्ये हप्ता आला नव्हता मग आता डिसेंबरमध्ये मिळतो आहे का, सर्व प्रश्न। तर पहिला प्रश्न आपण घेऊयात बघा की पहिलं त्याच्या अगोदर बघा आज तुम्हाला माहिती आहे की आज जे आहे 13 जानेवारी रोजी वितरण सुरू झालेलं आहे। 13 जानेवारीला वितरण सुरू झालं आणि त्याची अपडेट पण मी तुम्हाला सकाळीच दिली होती सर्वात अगोदर। बघा डिसेंबरचा हप्ता आज वितरण सुरू झालेला आहे। आता पहिलं तर एक पहिला प्रश्न, एकूण किती लाभ मिळत आहे? काही लाभार्थ्यांना अजून पण असं वाटतं आहे की 3000 रुपये एकत्रित मिळणार होते, 3000 रुपये एकत्रित मिळणार होते अशी कोणतीही अपडेट आपल्या चॅनलवर दिली नव्हती। ही बाब आपण समजून घेणं गरजेचे आहे। म्हणजे किती रुपये मिळत आहेत तर 1500 रुपये। त्यानंतर बघा काही लाभार्थी असं विचारत असे की सर कुणाला तरी म्हणजे काही लाभार्थ्यांना एकत्रित दोन हप्त्याचे पैसे मिळाले आहेत का, म्हणजे 3000 रुपये दोन्ही हप्ते एकत्रित मिळाले आहेत का? तर उत्तर आहे कुणालाही मिळाले नाही। ही बाब तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे। एकूण किती लाभ मिळत आहे? 1500 रुपये। दुसरा प्रश्न बघा की कोणत्या महिन्याचा लाभ सध्या वितरण कोणत्या महिन्याचं चालू आहे? तर त्याचं उत्तर आहे कोणत्या महिन्याचा लाभ मिळत आहे तर डिसेंबरचा 18वा हप्ता मिळत आहे, डिसेंबरचा मागच्या महिन्याचा हप्ता मिळत आहे। आज सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे का तर त्याचं उत्तर आहे हो, सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे। आता दुसरा प्रश्न ऑब्वियसली असा पण असेल की किती दिवस वितरण सुरू राहील? आता या प्रश्नाचं उत्तर मागच्या वितरणाच्या अंदाजा जर आपण घेतला तर मागचं वितरण फक्त एकच दिवस चाललं होतं, तर त्यामुळे उद्या जर वितरण चालू राहिलं तर त्याची अपडेट तुम्हाला खात्रीलायक आपल्या चॅनलच्याद्वारे समजेल, त्याच्यामुळे काही चिंता करू नका। त्यामुळे आज तरी संध्याकाळपर्यंत अजूनही वितरण चालू आहे, अजून पण पुढे खूप वेळ 10च्या नंतर पण वितरण चालू राहील, आज पण सांगतोय मी तुम्हाला संध्याकाळी पण। त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण चालू आहे। त्यानंतरचे पण काही प्रश्न आहेत बघा की नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता, डिसेंबरचा हप्ता आला आहे का कुणाला? म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता आणि डिसेंबरचा यावेळेस हप्ता मिळाला आहे का तसा कुणाला? तर त्याचं उत्तर पण अगदी स्पष्टपणे नाही। जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की नोव्हेंबरचा आला नव्हता पण डिसेंबरचा आला आम्हाला, तर हे साफ चूक आहे। आता त्याच्यामध्ये पण सांगतो आहे जर त्या लाडक्या बहिणीचा KYCच्या अभावी नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर डिसेंबरचा पण हप्ता आलेला नाही। रिपीट सांगतो आहे, जर एखाद्या लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता KYC चुकल्यामुळे KYCमध्ये चूक झाल्यामुळे, आता काही लाडक्या बहिणींना असं वाटतं की KYC सक्सेसफुली दाखवलं होतं सर, चूक नव्हती झाली। जरी KYC सक्सेसफुली दाखवली असेल तर त्याच्यामध्ये पर्याय निवडताना काही चूक झाली आहे का? आणि त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींचे हप्ते नोव्हेंबर महिन्यापासून थांबलेले आहेत, डिसेंबरमध्ये पण त्यांना हप्ता मिळाला नाही। ही बाब पण तुम्हाला सांगायलो आहे। KYCमध्ये चूक झाल्यामुळे तुम्हाला मी काल पण अपडेट दिली होती। त्यामुळे बघा KYC करताना जर तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तर नोव्हेंबरपासून हप्ते थांबवण्यात आलेले आहे, 17वा हप्ता। खरं तर माझ्या मते असं व्हायला नाही पाहिजे। लाडक्या बहिणींकडनं ज्यांच्याकडून चूक झालेली आहे म्हणजेच KYC करताना, तर त्यांना कायमचा लाभ बंद होणार नाही, ही बाब तुम्हाला सांगतो आहे। त्यांना परत ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने त्यांचे परत काहीतरी त्याला तोडगा निघेल आणि लाभ चालू होईल, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो मुद्दा आपण लावून धरणार आहोत। आणि साहजिकच आहे तो मुद्दा असा आहे की सरकारला पण त्यांचा लाभ चालू करायला लागेल। पण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की KYCमध्ये चूक झाली तर 2-3 हप्ते तुमचे जातील, पेंडिंग पडतील। त्यामुळे चुकीचा जो आहे KYC करण्याचा प्रयत्न करू नका। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीलायक जे आहे जे काही माहिती असतात KYCच्या त्या मिळाल्या। काही लाभार्थ्यांनी जे आहे काही पण व्हिडिओ पाहिले आणि चुकले त्यांच्या KYC, आता 2-3 महिन्याचा त्यांचा लाभ जात आहे। तर बघा आता 2 महिन्याचा तर गेला, नोव्हेंबरचा गेला, डिसेंबरचा पण गेला। बघा नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर डिसेंबरचाही हप्ता आला नाही। तर असे लाभार्थी खास करून KYCमध्ये जर चूक झाली असेल तर असे आहेत। पण जर समजा काही लाडक्या बहिणींचं अकाउंट क्लोज झालं होतं, काही लाडक्या बहिणींचे अकाउंट बदललं होतं, त्यांना नोव्हेंबरचा आला नाही पण डिसेंबरचा आला, पण जर KYCमध्ये चूक झाली असेल तर नाही। आता तुमच्यापैकी खूप साऱ्या अशा लाभार्थी असतील आणि त्यामध्ये जर KYCमध्ये चूक झाली मग कायमचा लाभ बंद होणार का, एकदा परत सांगा? तर नाही, यावर ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने तोडगा निघेल, काळजी करू नका। बरं आता तुम्ही असं म्हणाल की हे कसं कळणार आम्हाला KYCमध्ये चूक झाली आहे का? महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेल्यावर कळेल। आता तुमचा दुसराही प्रश्न असा येईल, सर आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता, आम्ही KYCच केली नव्हती, तर डिसेंबरचा आला का? तर उत्तर आहे नाही। ज्या लाडक्या बहिणींनी नोव्हेंबरला KYC नाही केली तरी त्यांना हप्ता आला होता, पण यावेळेस नाही। यावेळेस प्रचंड लाडक्या बहिणींना
डिसेंबरमध्ये KYC न केल्यामुळे पण हप्ता मिळाला नाही. माझ्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत बघा. या व्हिडिओमध्ये इतके उत्तरं घेतले, तुमचे प्रश्न घेतलेत मी, की सर्व तुमच्या मनामधले जेवढे बी काही डाऊट्स आहेत तर ते क्लिअर करण्याचा आणि अगदी कमी वेळेमध्ये तुमचे जे बी काही प्रश्न आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त पण उद्या जर वितरण चालू राहिलं तर त्याची तुम्हाला खात्रीलायक पुराव्यासहित आपल्या चॅनलवर जे आहे माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. काहीही काळजी करू नका आणि ज्यांची KYC चुकली त्यांच्या बाजूने नक्कीच आवाज उठवण्यात येईल, त्याबद्दल पण काही चिंता करू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.